नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 18 ते 24 ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वाची सूचना, तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नांकडे। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुनांच्या रक्षणासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर ही योजना घरगुती अत्याचाराला बळी पडणाऱ्या सुनांना तत्काळ मदत, समुपदेशन आणि आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लाडकी सून योजना याविषयी आपण महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर सुरुवात केव्हा झाली? तर 18 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे येथे घोषणा करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। आणि मुख्य उद्देश काय आहे याचा? तर घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या सुनांना तत्काळ मदत व समुपदेशन उपलब्ध करून देणे। आणि हेल्पलाईन नंबर देखील आहे, तर कोणता आहे? तर 8828 86 22 88 पीडित महिलांसाठी खास नंबर आहे हा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अंमलबजावणी काय आहे? तर राज्यभरातील शिवसेना शाखा कार्यालयांतून मदत दिली जाणार आहे। आणि समाजामध्ये संदेश, सून ही मुलींसारखी लाडकी आहे, तिला मान सन्मान मिळावा हा विचार पुढे नेणे। तर जबाबदारी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे आयोजन व समन्वयाची जबाबदारी आहे। आणि लक्ष्य गट आहे सुनबाई घरगुती अत्याचार पीडित, लक्षात ठेवा। यानंतर योजनेचा प्रकार आहे सामाजिक संरक्षण योजना, महिलांसाठी मुख्य। आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊया। तर अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा नुकताच मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वाराणसी या कोणत्या? तर वाराणसी या शहराला। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण। तर वाराणसी काशी हे जगातील सर्वात जुने सातत्याने वसलेले एक शहर मानले जाते। तर घाट, मंदिरे, गंगा नदी काठचा प्राचीन इतिहास यामुळे युनेस्कोने ग्लोबल हेरिटेज सिटी दर्जा नुकताच दिलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा। तर अलीकडेच कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित रेल्वे नेटवर्क सुरू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जर्मनी हा देश सुरू करणार आहे। कोणता? तर जर्मनी हा देश। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये। तर जर्मनीने कोराडिया आयलिंट नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आणली आहे। तर आता संपूर्ण नेटवर्क तयार केले जात आहे। तर यामुळे CO2 उत्सर्जन शून्यावर जाणार देखील आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा। तर नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तान्या हेमंतने जिंकला आहे। कोणी? तर तान्या हेमंत। याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर भारतीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंत हिने नुकत्याच पार पडलेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे। तर हा तिच्या करिअरमधील महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किताब मानला जातो। तर तान्या हेमंत ही आपल्या भारतातील उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू असून तिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने जागतिक स्तरावर आपली छाप सोडलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न पाचवा आहे आपला। तर ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरम 2025 ची मेजवानी अलीकडेच कोणत्या देशाने केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौदी अरेबियाने केली आहे। कोणी? तर सौदी अरेबिया या देशाने। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर सौदी अरेबियाने ग्लोबल सायबर सिक्युरिटी फोरमचे आयोजन केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सायबर हल्ले रोखणे, डेटा प्रोटेक्शन व AI सुरक्षेवर चर्चा देखील झाली। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सहावा। तर अलीकडे आपल्या भारतातील कोणत्या खेळाडूने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुकेशने। कोणी? तर डी गुकेशने। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर चेन्नईचा ग्रँडमास्टर डी गुकेश याने वर्ल्ड चेस कप 2025 जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे। तर गुकेशने 16व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब जिंकला होता, हे देखील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन क्लीन गंगा फेज 2 सुरू केला आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्याने। कोणत्या राज्याने? तर उत्तर प्रदेश या राज्याने। याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर
गंगा नदीची स्वच्छता व संवर्धनासाठी उत्तर प्रदेश सरकारने मिशन क्लीन गंगा फेज 2 नुकताच सुरू केलेला आहे। तर यामध्ये गंगा किनाऱ्यावरील औद्योगिक कचरा रोखणे व जैवविविधता जपणे हे मुख्य उद्दिष्ट आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा। तर अलीकडेच कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुनीता नारायण। कोणाला? तर सुनीता नारायण यांना। तर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहून घेऊयात महत्त्वाची माहिती सहित। तर पर्यावरण संरक्षण व हवामान बदलाबाबत कामगिरीबद्दल सुनीता नारायण यांना ग्लोबल क्लायमेट अवॉर्ड 2025 नुकताच मिळालेला आहे। तर त्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजे CSE संस्थेच्या डायरेक्टर आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा। तर अलीकडे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून नुकतेच कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, CP राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया स्पष्टीकरणासहित। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने उमेदवार म्हणून जाहीर केले आहे। तर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी ही घोषणा केली आहे। तर राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूतील असून 2 वेळा कोयंबटूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहे। तर त्यांचा राजकीय अनुभव आणि संघटनेतील दीर्घ कार्यकाळ लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न आहे आपला। तर मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब नुकताच कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मनिका विश्वकर्माने जिंकला आहे। कोणी? तर मनिका विश्वकर्मा यांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जयपूर येथे झालेल्या भव्य स्पर्धेमध्ये मनिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब नुकताच जिंकला आहे। तर यामुळे त्या आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व देखील करणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीके चे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण। तर मिस युनिव्हर्स इंडिया बद्दल महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे। तर मिस युनिव्हर्स इंडिया ही स्पर्धा आपल्या भारतातून आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स साठी प्रतिनिधी निवडत असते आणि सुरुवात तर 1952 पासून मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरू झाली आणि आपल्या भारतातून मिस युनिव्हर्स विजेतेपद मिळवणाऱ्या महिला देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया। तर सुष्मिता सेन 1994 मध्ये पहिल्या भारतीय विजेत्या होत्या आणि लारा दत्ता ह्या 2000 मधील दुसरी भारतीय विजेत्या होत्या आणि हरनाज संधू 2021 मध्ये तिसऱ्या भारतीय विजेता ठरल्या आहेत, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 11वा। तर राज्यसभेने 18 ऑगस्ट 2025 रोजी कोणते विधेयक पारित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केले आहे। कोणते विधेयक? तर भारतीय बंदरगाह विधेयक 2025। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवत जा। तर स्पष्टीकरण पाहूयात महत्त्वाची माहिती सहित। तर हा कायदा 1908 चा इंडियन पोर्ट ऍक्ट ऐवजी लागू होईल व 2047 पर्यंत आपल्या भारताला जागतिक सागरी शक्ती बनवण्याचा मुख्य उद्देश देखील आहे। तर विद्यार्थी मित्रांनो 18 ऑगस्ट 2025 रोजी राज्यसभेने भारतीय बंदरगाह विधेयक 2025 पारित केले आहे। तर हा कायदा आता जवळपास 117 वर्ष जुना इंडियन पोर्ट ऍक्ट 1908 रद्द करून त्याऐवजी लागू होणार आहे। तर यामागचा मुख्य उद्देश आहे 2047 पर्यंत आपल्या भारताला जागतिक सागरी शक्ती बनवणे असा। तर यामुळे आपल्या भारतातील बंदर व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सुरक्षा व सागरी व्यापारामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 12वा। तर 18 ऑगस्ट 2025 रोजी भारत चीन सीमा चर्चेसाठी आपल्या भारतामध्ये कोणते चीनी अधिकारी आलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहेत वांग ई। कोण काय आहे त्यांचं नाव? तर वांग ई असे नाव आहे। यानंतर महत्त्वाची माहिती स्पष्टीकरणासहित पाहून घेऊयात। तर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये आलेले आहेत। तर या भेटीचे मुख्य उद्दिष्ट भारत चीन सीमेवरील तणाव कमी करणे आणि द्विपक्षीय चर्चा करणे आणि भारत व चीन यांच्यातील सीमा विवाद दीर्घकाळ चालत आहे, यामुळे अशा उच्चस्तरीय भेटी महत्त्वाच्या ठरत असतात। यानंतर पुढील प्रश्न 13वा आहे आपला। तर रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे। कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याशी। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ही माहिती। तर स्पष्टीकरण पाहूयात आपण। तर रघुजी भोसले हे आपल्या महाराष्ट्रातील मराठा
राजघराण्याशी संबंधित होते, तर त्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर रघुजी भोसले हे विशेषतः नागपूर राज्याचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध खूप आहे. तर त्यांच्या शासन काळामध्ये मराठा साम्राज्याचा प्रभाव मध्य भारतापर्यंत पोहोचला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीकेची महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रघुजी भोसले विषयी महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे. तर 17व्या शतकातील मराठा वंशातील राजे आहेत ते आणि प्रमुख योगदान त्यांचे नागपूर राज्याची स्थापना करण्यात आली. मराठा साम्राज्याचा विस्तार देखील आणि संबंधित राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. आणि इतिहासाचे महत्त्व. तर मराठा साम्राज्याच्या मध्य आणि पूर्व भारतातील धोरणात्मक भूमिका त्यांनी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा. तर केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यामागचे प्रमुख कारण कोणते सांगितले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तरुणांमध्ये व्यसन वाढणे हे खूप मोठे आणि महत्त्वाचे कारण सांगितले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर आपल्या भारतामध्ये ऑनलाईन गेमिंग वेगाने वाढत असल्यामुळे त्याचे तरुणांवर मानसिक, शैक्षणिक व आर्थिक परिणाम दिसून येत आहे. तर त्यामुळे केंद्र सरकार या क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच विधेयक संसदेमध्ये सादर करणार आहे. तर हे विधेयक आल्यास व्यसनाधीनता, फसवणूक आणि अवैध पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न देखील होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 200 लाईक पूर्ण करा. आणि मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी 2 चालू घडामोडींचे प्रश्न दिलेले आहेत. तर या आठवड्यातील ते 2 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो, आणि त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर 5 वर्षानंतर भारत आणि चीन दरम्यान काय पुन्हा सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. काय? तर थेट उड्डाणे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर भारत व चीन यांच्यातील तणाव 2020 गलवान घटना, सीमावाद आणि कोविड-19 महामारीमुळे भारत चीन थेट उड्डाणे थांबली होती. तर मात्र 2025 मधील SCO शिखर परिषदेपूर्वी दोन्ही देशांनी पुन्हा थेट उड्डाणे सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर यामुळे व्यापार, पर्यटन व राजनैतिक संवाद यांना चालना देखील मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर कोविड-19 मुळे महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्येचा धोका वाढल्याचे अभ्यासात आढळलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रक्तवाहिन्यांमध्ये वय वाढणे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, युरोपियन हार्ट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोनानंतर विशेषतः महिलांमध्ये रक्तवाहिन्यांचे वय सुमारे 5 वर्षांनी जास्त होण्याचा धोका आहे. तर हे प्रामुख्याने लॉंग कोविडमुळे होते, ज्यामध्ये श्वास लागणे, थकवा अशा तक्रारी कायम राहत असतात. तर यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका देखील वाढतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 17वा आहे. तर लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी कोणता अधिनियम पारित केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025 हा पारित केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर हा अधिनियम आपल्या भारतातील क्रीडा महासंघ, ऑलिम्पिक संघटना व इतर क्रीडा संस्थांसाठी कायदेशीर चौकट, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करत असतो. यामुळे गैरव्यवहार, भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण येईल. तर खेळाडूंना थेट फायदा होईल व क्रीडा क्षेत्रातील व्यवस्थापन अधिक व्यावसायिक पद्धतीने देखील होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर अलीकडेच विरोधी पक्षांनी कोणत्या अधिकाऱ्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. कोणावर? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यावर. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर बिहारमधील मतदार यादी विशेष संकलन, फेर तपासणी मोहीम आणि मतदारांच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विरोधामध्ये महाभियोग प्रस्तावाचा विचार सुरू केला आहे. तर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. तर महाभियोग हा घटनात्मक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे उच्च पदावरील अधिकाऱ्यांना गैरवर्तन किंवा कामातील निष्काळजीपणामुळे पदावरून दूर केले जाऊ शकते. यानंतर पुढील प्रश्न 19वा. तर NCC संचालनालय, तर आपल्या महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विवेक त्यागी यांची. कोणाची? तर विवेक त्यागी यांची.
तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे तर 2025 मध्ये राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC संचालनालय महाराष्ट्र यांचे अतिरिक्त महासंचालक म्हणजेच ॲडिशनल डायरेक्टर जनरल म्हणजेच ADG म्हणून विवेक त्यागी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली दिसून आली। तर NCC आपल्या भारतातील सर्वात मोठी युवक संघटना आहे जी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, राष्ट्रप्रेम व सामाजिक जबाबदारी यांना विकसित करते। तर अतिरिक्त महासंचालक हे राज्यस्तरावर NCCच्या सर्व उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करत असतात। यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे तर बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अश्विनी कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोणाची तर अश्विनी कुमार यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑगस्ट 2025 मध्ये अश्विनी कुमार यांची बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे। तर या अगोदर ते इंडियन बँकचे कार्यकारी संचालक होते आणि बँक ऑफ बडोदा ही आपल्या भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय वडोदरा गुजरात येथे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूया स्टॅटिक जीकेचे तर बँक ऑफ बडोदाची स्थापना 1908 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड III यांनी केली होती। तर मुख्यालय वडोदरा गुजरात मध्ये आहे आणि बँक ऑफ बडोदा ही आपल्या भारतातील तिसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। तर SBI व PNB नंतर तर एक नंबरला आहे SBI, यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 21वा तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे। कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये। तर यानंतर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहून घेऊयात महत्त्वाची माहिती सहित। तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हणजेच IOA ने जाहीर केले आहे की 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत। तर या अगोदर 2022 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गुजरातमध्ये झाले होते आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या आपल्या भारतातील सर्वात मोठ्या मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट्स मानल्या जातात ज्यामध्ये ऑलिम्पिक पद्धतीच्या शेकडो खेळांचा देखील समावेश असतो। तर आपल्या महाराष्ट्राची क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंची परंपरा लक्षात घेऊन ही मेजवानी देण्यात आली आहे। तर उदाहरण काय पाहूयात तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची सुरुवात 1924 लाहोर येथे झाली, 2022 मध्ये गुजरातमध्ये झाली आणि 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। ठीक आहे, आणि आपल्या महाराष्ट्राने या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी देखील आयोजन केले होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केली आहे। कोणत्या तर उत्तर प्रदेश या। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर 19 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर प्रदेश सरकारने अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे। तर या योजनेअंतर्गत राज्यातील 1.8 कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबियांना मोफत राशन किट वितरित केले जाणार आहे। तर या योजनेचे उद्देश म्हणजे गरिबांना अन्न सुरक्षा देणे आणि कोणीही भुकेले राहू नये याची हमी देणे। यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा तर विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष ऑगस्ट 2025 मध्ये नुकतीच कोणाची नियुक्ती झाली तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी सौरभ गर्ग। कोण आहेत तर सौरभ गर्ग यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर ऑगस्ट 2025 मध्ये सौरभ गर्ग यांची विमा नियामक व विकास प्राधिकरणचे मुख्य अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे। तर ते 1986 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि या अगोदर ते UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO होते। तर आता त्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी IRDAI अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि IRDAI चे कार्य म्हणजे आपल्या भारतातील विमा उद्योगाचे नियमन व विकास करणे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये कझाकस्तान पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी
गिरीश गुप्ता यांनी जिंकले आहे. कोणी? तर गिरीश गुप्ता यांनी. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे तर 16वी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप म्हणजे एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2025 कझाकस्तानमध्ये झाली आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या गिरीश गुप्ता यांनी पुरुष युवा ज्युनियर मेन 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये नुकतेच सुवर्ण पदक जिंकले आहे. तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये 241.3 गुण मिळवले होते आणि आपल्या भारताच्याच देव प्रताप यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 238.6 गुण मिळवून रौप्य पदक पटकावलेले दिसून आले. तर या दोन्ही खेळाडूंनी भारतीय शूटिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा मान मिळवून दिला आहे. तर भारत सध्या आशियाई व जागतिक पातळीवर शूटिंगमध्ये सातत्याने पदके मिळवत आहे, ज्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक नंतरही भारतीय नेमबाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा. तर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे. कोणत्या? तर शिक्षण या मंत्रालयाने. तर विद्यार्थी मित्रांनो 20 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तर या अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य, फिटनेस व मानसिक स्वास्थ्य याबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. तर यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणे, योग्य उपचार व मानसिक आधार देणे सोपे होईल. तर हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजेच NEP 2020च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यानंतर पुढील प्रश्न 26वा. ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर कविता मेनन यांना देण्यात आला आहे. कोणाला? तर डॉक्टर कविता मेनन यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर 2025 मध्ये डॉक्टर कविता मेनन भारतीय मूळ वैज्ञानिक यांना ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर त्यांनी सौर हायड्रोजन ऊर्जा संचयन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय संशोधन व योगदान दिले आहे. तर हा पुरस्कार दरवर्षी स्वच्छ ऊर्जा, टिकाऊ व विकास व हवामान बदल रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संशोधकांना दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर मेनन यांचे संशोधन हे भविष्यातील पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरत आहे. यानंतर उदाहरण पाहूया स्टॅटिक जीकेचे. तर आपल्या भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय MNRE स्वच्छ ऊर्जा क्षेत्राचे काम पाहते. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA चे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा येथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भारत 2030 पर्यंत 50% वीज उत्पादन नवीकरणीय स्रोतातून करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. यानंतर पुढील प्रश्न 27वा. तर कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी नुकतेच करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यातील. कोणत्या? तर मध्य प्रदेश या लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे तर उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद या शहराचे नाव बदलून परशुरामपुरी ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तर भगवान परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात. तर स्थानिक जनतेची मागणी आणि धार्मिक सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे मोठा. तर यापूर्वीही उत्तर प्रदेशामध्ये अनेक शहरांची नावे बदलण्यात आलेली आहेत, जसे की इलाहाबादचे प्रयागराज व मुघल सराय स्टेशनचे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर असे ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 28वा. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या उपराष्ट्रपतीपदी पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कोणाचे? तर माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे तर 2025 मधील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर ते भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत. तर विरोधकांनी त्यांना न्यायव्यवस्था, घटनात्मक मूल्य आणि निष्पक्ष व्यक्तिमत्व या कारणांमुळे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, त्यामुळे हे पद घटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यानंतर पुढील प्रश्न दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर नुकताच कोणी हल्ला केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेश साखरिया यांनी हल्ला केला. कोणी? तर राजेश साखरिया यांनी. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जन सुनवाई
कार्यक्रमाअंतर्गत राजेश भीमजीभाई साक्रिया या व्यक्तीने नुकताच हल्ला केला, तर हा हल्ला मुख्यमंत्र्यांना जीव मारण्याच्या योजनेअंतर्गत होता असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे। तर साक्रिया हा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे पोलिसांनी देखील सांगितले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2017 ते 2024 दरम्यान अनेक हल्ले आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये तो सामील होता, तर त्याला अटक करून भारतीय दंड संहिता कलम 307 हत्या करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यानंतर 30वा प्रश्न, तर आदी कर्मयोगी अभियानचा मुख्य उद्देश काय आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आदिवासी समाजामध्ये नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे असा मुख्य उद्देश आहे। लक्षात ठेवा, कशासाठी, तर आदिवासी समाजात नेतृत्व व शासन क्षमता वाढवणे। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर स्पष्टीकरण पाहूयात, महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर आदी कर्मयोगी अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे आदिवासी तरुणांमध्ये प्रशासनिक नेतृत्व आणि शासन क्षमता विकसित करणे असा। तर या अभियानाद्वारे आदिवासी तरुणांना ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी प्रशिक्षण दिले जाते। यामुळे आदिवासी समाजातील युवकांचे सक्षमीकरण होऊन ते समाजाच्या विकास प्रक्रियेमध्ये अधिक जबाबदारीने सहभागी होऊ शकतात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 2025 अंडर-20 विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक नुकतेच कोणी जिंकले, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तपस्याने जिंकले आहे। कोणी, तर तपस्या। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय कुस्तीपटू तपस्याने बल्गेरियातील अंडर-20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये आपल्या भारताचे पहिले सुवर्ण पदक जिंकले। तर तिने महिलांच्या 57 किलो गटाच्या अंतिम फेरीमध्ये नॉर्वेच्या फेलिसिटास डोमाजेवाला 5-2 ने पराभूत केले। तर आतापर्यंत आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवलेली आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न, तर 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे मांडण्यात आले आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे, तर आपल्या भारतामध्ये कोणतेही घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडण्याचा अधिकार मंत्रिमंडळाच्या सदस्यांना असतो। तर 2025 मध्ये मांडले गेलेले 130वे घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केले। तर घटना दुरुस्ती विधेयक हे संविधानामध्ये बदल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे एक। तर संसदेमध्ये दोन्ही सभागृहात बहुमताने हे विधेयक पारित झाल्यानंतर ते घटना दुरुस्ती म्हणून स्वीकारले जाते। त्यामुळे भारतातील लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम व अद्ययावत ठेवली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर 105वी घटना दुरुस्ती 2021 राज्य सरकारांना ओबीसी आरक्षण यादी बनवण्याचा अधिकार देण्यासाठी करण्यात आली होती। तर त्याचप्रमाणे 130वी घटना दुरुस्ती ही संविधानातील अद्ययावत बदलासाठी मांडण्यात आलेली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या झालेल्या वीकली करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर प्रश्न असा आहे, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब नुकताच कोणी जिंकला आहे, तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं आपलं फक्त 200चं लाईकचं टार्गेट आहे। किती, तर फक्त 200चं लाईक। तर सर्व विद्यार्थ्यांनी 200 लाईक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।